नमस्कार मित्रांनो, आपण सगळे आज सिमेंटच्या जंगलात राहतो. बिल्डिंग्स, ट्रॅफिक, डेडलाईन्स, नोटिफिकेशन्स. बट टेल मी हॉनेस्टली, लास्ट टाइम तुम्ही कधी निसर्गात गेले होता? कधी हा साधा सोपा उपाय केला होता का? स्ट्रेस कमी करण्याचा सर्वात सोपा, सर्वात स्वस्त आणि सर्वात पॉवरफुल उपाय म्हणजे नेचर थेरपी. रिसर्च सांगतं की निसर्गात 15 मिनिट जरी बसले ना तरी आपल्या मेंदूमध्ये कॉर्टिसोल हा जो एकमेव निगेटिव्ह हार्मोन आहे ना, हा कमी स्रावतो आणि आपले जे हॅपी हार्मोन्स आहेत हे सगळे एकमेकांचे हातात घालून आपल्या शरीरामध्ये स्रावायला सुरुवात होतं. निसर्ग म्हणजे मनाचं नैसर्गिक औषध. प्रकृती सबसे बडी हिलर है. इमॅजिन करा, अविनाशराव दिवसभर ऑफिसमध्ये टार्गेट्स, मीटिंग्स आणि प्रेशर मध्ये असतात. लॅपटॉप बंद झाला तरी मन मात्र बंद होत नाही. पण त्यांनी एक छोटा बदल केला. घरी येताना ते गाडी बाजूला पार्क करतात आणि 10 मिनिटं अनवाणी बागेत चालतात. ते काही मेडिटेशन करत नाहीत, ते फक्त चालतात. ओल्या गवताचा स्पर्श, झाडांची सावली, मातीचा सुगंध घेतात. वो बस महसूस करते है प्रेझेंट मुवमेंट. आणि गंमत म्हणजे जे प्रॉब्लेम मोठे वाटत होते ते अचानक मॅनेजेबल वाटायला लागतात. यू डोंट नीड अ व्हॅकेशन इन मनाली, यू नीड 10 मिनिट्स विथ नेचर. घरातील महिला सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम, ऑफिस, मुलांचा अभ्यास, माझ्यासाठी वेळच नाही असं त्यांना वाटतं. ट्राय दिस सिम्पल थिंग. गॅलरीतल्या रोपांना पाणी घालताना फक्त 2 मिनिटं त्यांच्याकडे बघा. पानावरचं पाणी, पक्ष्यांचा आवाज, आकाशाचा रंग. हिंदीमध्ये एक वाक्य आहे, प्रकृती को देखो मन खुद शांत हो जाएगा. मुलांना मोबाईल देण्याऐवजी त्यांना 20 मिनिटं खाली खेळायला पाठवा. लेट देम टच विथ मड, लेट देम रन barefoot ऑन ग्रास. हीच खरी डिजिटल डिटॉक्स आहे. चाइल्ड सायकोलॉजी सांगते नेचर इम्प्रूव्ह फोकस, क्रिएटिव्हिटी अँड इमोशनल बॅलन्स. म्हणून मित्रांनो, आज एक सर्व मिळून छोटा निर्णय घ्या. डेली किमान 15 मिनिटे. नो फोन, नो हेडफोन्स, नो सोशल मीडिया. Just you and nature. Remember this line: when you connect with nature, you disconnect from stress. You disconnect from stress. निसर्गाशी नातं जोडा, तणावाशी अंतर ठेवा. प्रकृति से जुड़ो, तनाव से दूर रहो. Happy hormones will release in big quantity to make you happy and healthy. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कारण कदाचित कोणाला औषधाची नाही, फक्त निसर्गाची गरज आहे.